वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी झालेली आहे रेडी, ते पण रात्रीचे ऑलमोस्ट 11:30 वाजता. कारण काय, माझा बर्थडे आहे आज म्हणजे 12 वाजल्यानंतर सुरू होणार आहे. आणि यावेळेसचा बर्थडे एक्स्ट्रा स्पेशल आहे. काय मी यावेळेस बर्थडे जो सेलिब्रेट करते ना, तो मी माझ्या घरी करते, म्हणजे मम्मीकडे जाऊन करणार आहे. 12 AM मिडनाईट सेलिब्रेशन जे असणार आहे ते मम्मीकडे जाऊन करणार आहोत आम्ही. कारण काय, आई पप्पांना काही कामामुळे धुळ्याला जावं लागलं, सो त्यामुळे ते नाही आहेत. सो वी थॉट की आम्ही पहिल्यांदा विचार केला की आम्ही घरीच बोलवतो सगळ्यांना. मग नंतर मम्मी बोलली की मग मी परत कशी काय येऊ आणि असं करू आणि तसं करू. आणि मग सगळे आमचे ऑलमोस्ट फ्रेंड्स सगळे पनवेलला आहे. सो वी थॉट की आपण तिथेच करूया. मग त्या हिशोबाने म्हणजे प्राचीनीने काय ठरवलं नाही, मी ठरवलंय. मी सर्व बोललो, मी निखिलला बोललो की आम्ही येतो पनवेलला आणि आम्ही आपण तिकडेच बसूया, पार्टी करूया वगैरे, तिकडेच केक कट करूया. प्राचीचं काय, सूरजने सगळ्यांना बोलवलं सुद्धा. प्राचीने काय नाही केलंय, उगीच क्रेडिट घेते. अरे मी काय केलं नाहीये, बट मी रेडी झाली ना, तुम्ही सांगतेय. ती रेडी झालीये आणि प्राची, माझं गिफ्ट रेडी आहे ना. सो आम्ही फटाफट मी प्राचीसाठी गिफ्ट घेतलेलं आहे. ठीक आहे, मी काय घेतलंय ते तुम्हाला समजेल. तिला पण माहित नाही, मला माहित नाही, पण काय आहे म्हणजे घेतलंय ते माहितीये. कारण की तिच्याच काय ऑप्शन आहे. माझ्याकडे एकच बॅग आहे, ती मी घेऊन चाललोय. ती कोणाला पण शक होईल, कुठे लपवू मी, सोबतच आहे ती. माझा तिला माहितीये गिफ्ट काहीतरी आहे, बट काय आहे ते आपण बघूया आता. 2 मिनिटं बाकी आहे. 2 मिनिटं त्याच्या आधी पोहोचायचं आपल्याला. पोहोचणार नाही का? पोचणार. हॅपी बर्थडे बाबू, हॅपी बर्थडे. थँक्यू. गाणं म्हणू तुझ्यासाठी. बोल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, यही है मेरी आरज़ू. हे बरोबर म्हणतो ना? बोल बोल. तुम्ही सवय आहे चुकीचे रिलिक्स बोलायची. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू बबडी नाही प्राची. तू पण बबडीच्या ना, नेहमी बबडीच बोलतो तुला. हॅपी बर्थडे टू यू. बघा बरं माझे गिफ्ट्स आणि केक घेऊन कसं चाललाय. मागे लागली. गिफ्ट आहे, गिफ्ट आहे. काय आहे गिफ्ट दाखव ना आता, म्हणजे दाखवशीलच. आता काय वाजलं, 12 वाजले तर समजेलच. काय म्हणते बर्थडे गर्ल? मस्त. छान वाटतं ड्रेस. एकच ड्रेस आला, एवढे ड्रेस मागवले मी, एकच ड्रेस आला फक्त माझ्या बर्थडे साठी. Happy birthday! मेरा खुद का केक नहीं पड़ेगा. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Prachi. Happy birthday to you. Thank you. मी बोलवते सगळ्यांना. सगळ्यांनी मला बोलवू नका. ए वाव, किती छान आलाय. मम्मी हाय सांगा. वाव, खूप छान. अरे जा ना. ये प्राची मत लगा मत आमची. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अरे गिफ्ट द्या पहिले. तुला दिला ना मी. हो, दिला मला. गिफ्ट द्या पहिले. नाही दिलं त्यांना. कोणाला तिला जाणार, तिला जाणार आपल्याला द्यायला. आम्हाला तरी ते रिटर्न घेऊ.
किती द्यायचे बोलतो निखिल? नाही यायचं आहे. 2,000 मामशी रेडी का? क्या 2,000 आता किती ठीक? 5,000 निघालो मी तो बोलतो माझं गिफ्ट दे रे मला वहिनीला. काय अरे आणलंय आम्ही. तिला पण समजलं तू कसं आमच्या ग्रुप कडून आहे. अरे विचार काय हा? विचार काय पर्स जर नसेल विचार प्राची पर्स जर नसेल पर्स आहे, पर्स पर्स जर आहे. हे नसेल काय handle कोणता उसका? कलर आहे नाही, ते इथनं प्राची विचार कोणता कलर आहे बेज. ब्राउन है अरे आम्ही बेज घेतली तर Black है, black, black. हमारे तरफ White है, ग्रुप की white, तरफ से white. हमारे पिंक पिंक रहेगा पिंक हे ओपन कर हे ओपन कर हे बघते. हे माझं नवऱ्याचं गिफ्ट. कुठे हा आहे तू ते उघड आधी. कुठे कुठे? मोबाईल मोबाईल घेतला ना रे आत्ताच. वाह वाह खूप छान खूप छान मस्त आहे. पहले मैंने बेज किया था अभि ग्रीन कशी झाली? ये गलत किया क्या रे? पॅकिंग गलत केलं नवरा का? return करायचं पॅकिंग दुसऱ्याला केलं क्या? मस्त आहे थँक्यू. मैंने दिया अभी ये Thank you. ही बॅग घातली तर ह्याच शर्ट घालून जा. बसा. आहे ना काय? आहे ना काय काय बरोबर ना जस्ट Perfume. कवरचं वॉच आहे Just पण नाही कवाली. त्याचा बॉक्स तेवढीच आहे Just कवाली. हे तू दुकानात होती का पहिले नाही तिच्याकडे आहे ना सेम जस्ट कवालीचा वाच. माझा नवरा बर्थडेला नाही देत वर्षभर देतो नाही जस्ट कवाली नाही. हात लावल्यावर कळालं मला. मी हात लावला ना बॉक्सला तेव्हाच मला कळालं जस्ट कवाली. आणि तो राऊंड वाला आहे नागोबा. से बाहर से पहचाना जाऊ दे मी घेते घे बाहर से पहचाना मैंने. हे माझा पण सेम आहे असंच आहे? हो सेम गोल्ड मध्ये 2 स्टोन्स आहेत सेम ना बी थोडी ना घालतो. सेम गोल्ड तो हरवलेला तो गाडीत माझा रोज हा? गाडीत हरवलेला तो. नाही तो नाही तो फॉसिलचा होता. त्याची तर story वेगळी शोधून आहे. शोधून शोधून वेडा झालो मी पण अरे अरे इकडे कारण भेट मी तिकडे एकदम शोध घातला रागाचा छान वाटतं दाखव इकडे दाखव एवढी तुमची दोघांची चॉईस सेम कशी काय असू शकते कोणाची? तुझी आणि अभिजीत. सेम आहे माझा same आहे. बिझनेस मध्ये होता खूप दिवसापासून. माझं केक बनव त्यांना केक नाही दिला ना? दिला दिला. दिला ना मी? हो हो. चल मी टेस्ट करते. हे बघ. मस्त आहे आवडलं तुला कलर? काय? छोटा वाटतं का? अजून एक राऊंड पाहिजे होता का याला? नाही, नाही, तसं 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 पण असतो आपण तसं वेगवेगळे हा आलाय. पण हा सो तुम्ही कालचं सेलिब्रेशन बघितलंच असेल. कालचं म्हणजे रात्रीचं सेलिब्रेशन. आणि आता पुन्हा एकदा आम्ही दोघं झालेलो आहे रेडी. आणि आम्ही निघालेलो आहे बाहेर बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. आणि बाहेर निघालो आणि एक गोष्ट लक्षात आली आहे जी की सूरजने एवढी मोठी माती खाल्ली आहे ना की सूरज निघताना सूरज निघताना सर्व जबाबदारी सूरजचीच का? सूरजचीच जबाबदारी सर्व गोष्टी मग सूरज निघताना तिथे कीजची जिथे आमची ठेवलेले असतात त्याच्यातून त्यांनी गाडीची चावी घेतली पण घराची चावी घेतली नाही. आणि आई पप्पा घरी नाही आहेत. मी सांगितलं आधी स्टार्टिंग ब्लॉग स्टार्ट करतानाच की आई पप्पा घरात नाही आहेत, आई पप्पा बाहेर गेलेत. आणि आमची चावी दुसरी कोणाकडे पण नाही आहे. आणि सूरजनी चावीच घेतली नाही. आणि थोडंसं पुढे आल्यावर लक्षात आलं की आमच्याकडे घराची चावीच नाहीये. आणि मी तर एवढी पॅनिक झाली मी आता हसतीये पण मी एवढी पॅनिक झाली की तुम्हाला काय सांगू. कारण काय घराची चावी नाही, घर कसं ओपन करणार. आणि मी पुन्हा शेतपर्यंत पोहोचली की आता दरवाजा तोडावा लागेल, परत नवीन करावा लागेल. तर सूरज बोला की नाही तू नको टेन्शन घेऊ, बघू आपण. मग आम्ही आईना फोन केला. आई बोलल्या की एकदा विचार दीदीला तिच्याकडे आहे का. आणि दीदी बोलत होती माझ्याकडे कालपासून की आहे माझ्याकडे. कारण का आमचा विषय चालूच होता की आम्ही असं करू शकतो है ना.
होऊ शकतं शकते आमच्याकडून. की आम्ही चाबी घरी सोडून देऊ. घरी त्याची सोडून सवय नाही देऊ. आम्हाला. सवय नाही आम्हाला, कारण प्रत्येक वेळी निघताना आई घेऊन निघतात आठवणीने, त्यामुळे आम्हाला एवढं काय असं हे नसतं की हा बाबा घ्यायची चावी वगैरे. आणि आज चावी नाही निघाली आणि मी दीदीला फोन करून विचारलं, दीदीला म्हटलं दीदी तुला वाटतं का तुझ्याकडे चावी, तू बोलत होती ना तुझ्याकडे आहे म्हणून, बघ बरं आहे का, एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये बोलत होती तू. आणि तिच्याकडे ती चावी भेटली नशिबाने, आणि म्हणून जीवात जीवाला आहे आमच्या आता. आणि आम्ही ती चावी घेतली पण ना तिच्याकडनं, आम्ही म्हटलं तुझ्याकडेच ठेव, आम्ही जेव्हा येऊ ना परत तेव्हा तुझ्याकडनंच ती चावी घेऊ, परत घेऊन जाऊ, दरवाजा उघडू परत तुझ्याच हातात देऊ, तू आमच्या हातात ती चावी देऊ नको. कारण काय जर ती सुद्धा चावी आतमध्ये गेली ना मग तर काही खरं नाही कोणाचंच. Risky आहे बाई, risky. So म्हणून दीदी आलेली आता आम्हाला खाली भेटायला, आणि बबडी पण आलेली, आणि बबडीने मला बर्थडेचं गिफ्ट सुद्धा दिलं. तर तुम्हाला दाखवते मी, मला बबडीने काय दिलंय गिफ्ट ते बर्थडेचं, आणि ते की सगळ्यात स्पेशल आहे माझ्यासाठी, सगळ्यात म्हणजे सगळ्यात. कारण का ते गिफ्ट ती कोणालाच देत नाही, ते फक्त मलाच मिळतं. मला पण देत नाही. सांगितलेलं मामीने बर्थडेचे गिफ्ट काय देणार तू, इकडे बघ, बर्थडेचे गिफ्ट काय देणार मामीला, किची दे किची दे किची दे दे किची दे किची दे मामीला किची दे ग. आलं माझं छोन ते गोद गोद पाय ते गोद गोद पाय ते मामीला गिफ्ट दिलं, मामीला गिफ्ट दिलं, मामीला गिफ्ट दिलं तू. व्हेरी गुड व्हेरी गुड. ए वेदिका वेदिका, मामी कुठे, मामी कुठे कुठे, मम्मीचा बर्थडे ना, मम्मीचा बर्थडे ना. मामी तू पण देऊन जाऊन आले टाकेल. तुम्ही का चालले? आता चाललोय अजून काय. तिथपर्यंत गेलो हिरानंदनी पर्यंत, आणि आठवलं की चावी विसरलो घरी. ते पण कशावर आठवलं की हे ट्रायपॉड घ्यायचं होतं ते विसरलो. मग तेव्हा म्हटलं घरी जायचं, तर म्हटलं चावी, तर चावी दोघांकडे पण नाही. एक काम करा ना, मी आणली सोबत, तुम्ही गाडीत ठेवून घ्या, नंतर द्या मला. नको नको नको, तुझ्याकडेच राहू दे, रात्री येताना आम्ही तुझ्याकडनं घेऊ, परत आणून तुझ्या परत आणून देऊ. नको रिस्क नको आता. रिस्कच नको. मी बोलते, माझ्यावर कधी भरोसा करत नाही तुम्ही. मी तर एवढी पॅनिक झालेली ना दीदी, मी म्हटलं सुरत झालं कल्याण, आता काय करणार, दरवाजा तोडा. नाही ग एवढं होणार. गोंधळ माझ्या बर्थडेच्या दिवशी. तू कुठे चालली, कुठे जायचं आणि ही मला फोन करून बोलते, आहे ना तुझ्याकडे चावी. मी आता टेन्शन मध्ये म्हटलं खरंच आहे की नाही आता. नाही, मी त्याला बोलते नाहीये तुझ्याकडे चावी, मला माहितीये ना नाहीये तुझ्याकडे चावी. बरं होती ग, बरं मला पण नव्हतं माहिती. सेवियर आहे तू, सेवियर सेवियर आहे तुझी मम्मा, तुझी मम्मा सेवियर आहे. ए, आपण काय बघतो. चला चला तुम्ही जा आता, मस्त बर्थडे. हा आम्हाला खूप आवडतं. नाही, ते तुझ्याकडे बसूनच आवडतं, आम्ही केल्यावर नाही आवडत. तुम्ही असे आवाज नसेल काढत ना. तू कर तू कर तू कर. गुड बॉय. सो आम्ही निघालेलो आहोत माझ्या बर्थडे सेलिब्रेशन साठी. सो जसं मी सांगितलं, पण मी हे सांगायचं विसरलं की आम्ही कुठे चाललोय ते. तर सुरेश मला कुठे घेऊन चाललाय? जिकडे मी रोज जातो. सो आम्ही चाललो आहे BKC ला, एका छानशा रेस्टॉरंटमध्ये ज्याचं नाव आहे ॲमेझॉनिया. आम्ही बघितलंय ते, म्हणजे आधी पण बघितलंय, खूप छान आहे. सो इंस्टाग्राम वरती बघितलंय बऱ्याच फोटोज वगैरे मध्ये, आणि त्याचा ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे, मला आवडलेला. सो मी डिसाइडेड की आपण तिकडेच जाऊया. आणि सुरेला इच्छा नव्हती जायची एवढा लांब, कारण काय त्याला ऑफिसला जाण्यासाठी रोज तिथेच जावं लागतं. पण मी म्हटलं की नाही मला जायचंय, ऍटलीस्ट बर्थडेच्या वेळेला तरी मला कुठल्या ना कुठे असेच वेगळ्या चांगल्या ठिकाणी एक्सप्लोअर करायला जायचं असतं. लास्ट इयर मला आठवतं सुरेश मला बॅस्टँडला घेऊन गेलेला, आणि ते माझ्यासाठी सरप्राईज होतं. हे माझ्यासाठी सरप्राईज नाहीये, बट स्टील आय एम सो हॅपी. अँड ऑलमोस्ट 5 वाजायला आलेले आहेत, आणि ही वाली जी बॅग आहे ही माझी नवीन बॅग आहे, जी सूरजने मला रिसेंटली आम्ही जेव्हा गेलेलो इंटरनॅशनल तेव्हा घेऊन दिलेली. ही मी अजून काढलीच नव्हती, मी फर्स्ट टाइम काढली आहे वापरायसाठी. कोचची बॅग आहे माझी, फर्स्ट लक्झरी. फर्स्ट नाही ना, फर्स्ट नाही आहे तुझी, त्या बऱ्याच बॅग्स आहेत तुझ्याकडे. लक्झरी बॅग रे. आहे. अल्डो
इज नॉट लक्झरी बॅग. ती सेमी लक्झरी मध्ये येते, ही वाली लक्झरी बॅग मध्ये येते कोच. हिला मी एवढी जपून ठेवते ना, म्हणून मी ही कधीच काढलेली नाहीये. सो आज बर्थडे म्हणून मी तिला काढलंय आणि नीट प्रेमाने घेऊन चालली. तरी बबडीला मी दिलेली थोडीशी खायला हे करायला, तिच्यासाठी मला चालते की ठीक आहे ती काहीतरी करू शकते तिच्यासोबत, पण बाकी मी कोणाला टच नाही करून देत तिला. सो मला खूप आवडली ही बॅग. थँक्यू सूरज. कधीच माझी बॅग पडली. कधीच घेऊन दिलेली ना सूरज तुम्हाला? हा, अॅनिव्हर्सरीच्या वेळेला. आणि हे वाला जे वॉच सूरजने मला काल दिलं, एवढं आवडलं ना मला, ते मस्त वाटतं एकदम. ह्याच्यामध्ये 3 वाले पण येतात ना? आपण तुझ्या विश लिस्ट मध्ये हेच होतं ना. हा, ते ऍक्च्युली मला असं वाटत होतं की मला ना ते चांगलं नाही दिसत, कारण का दीदीकडे आहे आणि दीदीचं मी घालून बघितलं. सो मला असं वाटतं की ते माझ्या वेळेसला चांगलं नाही वाटत, असं जास्त मोठं वाटतं. सो मी हे नाजूक छान. हा, हे नाजूक छान आहे. राईटला राईट. आहे बराच ट्रॅफिक लागला, खूप ट्रॅफिक लागला. नंतर मी कंटाळून गेलेली की काय एवढ्या लावून चाललो आपण. पण फायनली आम्ही पोचलो आणि आता आम्ही एंटर करणार आहे. मी बघितलं फोटोमध्ये खूप सुंदर आहे. लेट्स सी आतमध्ये जाऊन. ना छान आहे, अँबियन्स वगैरे मस्त बघ नाही. नाचोस आणि बाव आणि फ्राय करायसाठी इथे वेगवेगळे बरेच डिशेस आहे, पण काय काय डिशेस समजत पण नाही काय आहेत ते. त्यांनी सांगितलं, बट आम्ही विचार करतो की एक एक्सपेरिमेंट नको करायला. ऑलरेडी भूक लागलेली आहे, सो एक्सपेरिमेंट नको करायला. जे आपल्याला माहिती आहे ते घेऊया, सो दॅट खाता येईल. नंतर मग बघू अजून एक्स्ट्रा लागलं तर घेता येईल. बट ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे आणि फूड टेस्ट तर मी आता करून गेल्यावर म्हणजे खाल्ल्यावरती सांगते कशी येते. एवढं छान दिसतं आहे की मला तोडायचं कसं. छान नाही होते म्हणजे तोडायची एवढं छान दिसतंय ते. ओके ओके, भाऊ छान. सो फायनली आम्ही निघालोय घरी. उशीर झाला. कुठे घेऊन गेली सूरज मी तुला? मला घेऊन गेली होती जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉल मध्ये फिरायला. बकवास. पाय दुखायला लागले. फिरून फिरण्यासारखं काय नव्हतं, पण फालतू मध्ये गेलो त्यावेळी आपल्या सीवूड्स जास्त हॅपनिंग आहे ऍक्च्युली. नवी मुंबईचा. इकडे नसतं, पूर्ण मॉल खाली होता. जास्ती करून हाय एंड ब्रँड्स होते एकदमच. आता आम्ही चाललोय घरी.